नमस्कार, मी रुग्णमित्र राजेंद्र डगे. आज एक असा विषय घेऊन आलो आहे की तो विद्यार्थ्यांच्या पालकांचा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. नुकतीच नीटची जी एक्झाम झाली, त्या नीटची एक्झामबाबत मी एक विश्लेषण देतो या ठिकाणी, जे विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि सरकारला विचार करण्यास भाग पडेल. यंदाच्या नीट एक्झाममध्ये तब्बल 25 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती एक्झाम देण्यासाठी. त्यापैकी 24 लाख विद्यार्थी यांनी ॲक्च्युअल नीटची एक्झाम दिली आणि त्यापैकी 11,21,000 विद्यार्थी हे पात्र ठरले. आता ह्याचं गणित समजून घ्या. तब्बल पात्र विद्यार्थ्यांकडून 168 कोटींचा महसूल जमा झाला आणि जे अपात्र ठरले त्यांच्या महसूलचा आकडा नाही आहे किंवा तो NTA जाहीर केला नाही आहे. आपल्या पूर्ण भारत देशात वैद्यकीय जागा या फक्त 2,31,000 आहेत. म्हणजेच जर हा रिझल्ट आपण बघितला पात्र विद्यार्थ्यांचा, तर समजेल तुम्हाला की 10 विद्यार्थ्यांच्या मागे एक सीट आहे. जर 10 विद्यार्थ्यांच्या मागे एक सीट आहे तर NTA 25 लाख लोकांची नोंदणी करून त्यांची एक्झाम जी घेते, हा एक प्रकारे परीक्षेचा उद्योगच आहे असं मला वाटते. पालकांनी याचा जरूर विचार करावा. आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना, नक्कीच प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा किंवा एक चांगलं त्याचं शिक्षण मिळावं. पण जर NTA सारख्या जर स्वतंत्र अशा संस्था नीट एक्झामच्या मध्ये जर असा हलगर्जीपणा करत असेल, तर नक्कीच ह्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं आणि स्पेशली या पालकांचं खूप नुकसान होतं. कारण या नीट एक्झाम देताना नुसतंच हा जो मी महसूल जो सांगतो तो फक्त परीक्षा फीचा आहे. पण प्रत्येक पालक जो आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांवर जो काही खर्च लावतो, जसं शिक्षणासाठी ट्युशन फी वगैरे वगैरे तुम्ही क्लासेस लावतात, तो प्रत्येकी आपण समजा कमीत कमीत 1 लाख जरी पकडला तरी हा उद्योग आहे असं मला वाटतं. हा परीक्षा केंद्रित उद्योग आहे, हा विद्यार्थी केंद्र परीक्षा नाही आहेत. तर पालकांनी याचा जरूर विचार करावा आणि वेगवेगळ्या संधी आपल्या पाल्यांना कशा उपलब्ध होतील यावर भर द्यावा. आणि सरकारने देखील 2,31,000 तुम्ही जागांसाठी 25 लाख जर तुम्ही फॉर्म रजिस्टर करून घेत असाल, तर सरकारने पण स्वतःची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. या जागा, वैद्यकीय जागा कशा वाढतील यावर फोकस करणं खूप गरजेचं आहे. बरेचसे मेडिकल कॉलेज हे अपुऱ्या अवस्थेत आहेत किंवा विद्यार्थी क्षमता कमी असलेले आहे. तर ह्या विद्यार्थी क्षमता वाढवण्यासाठी सरकारने याचा जरूर विचार करावा. पालकांनी देखील यात लक्ष द्यावं आणि विद्यार्थ्यांनी देखील गांभीर्याने या ठिकाणी बघावं. माझी अशी एक विनंती आहे पालकांना की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एक्झामसाठी जेव्हा तयारी कराल, तेव्हा आपला स्टुडंट, आपला पाल्य नीट एक्झाम देण्यासाठी कॅपेबल आहे की नाही हे पण बघणं खूप गरजेचं आहे. कारण स्पर्धा खूप आहे आणि जागा खूप कमी आहे. माझी विनंती आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांना, आपलं कॅलिबर ओळखा आणि नीटच्या एक्झाम द्या. माझी सरकारला एक विनंती आहे की त्यांनी वैद्यकीय सीट वाढवाव्यात आणि विद्यार्थ्यांचं जे NTA सारख्या ज्या संस्था ज्या हलगर्जीपणा करत आहेत त्यावर सरकारने कठोरात कठोर नियंत्रण आणावं. अन्यथा या मुलांचं भविष्य तुम्ही धोक्यात घालत आहात असं मला वाटतं. धन्यवाद.